मुंबई विमानतळावर दाखल झालेले हे सगळे आपले भारतीय खेळाडू आपण बघतोय। टीम इंडियाचं वेलकम कशा पद्धतीने जल्लोषामध्ये केलं जातं ही थेट दृश्य आपण बघतोय। मुंबई विमानतळावर आपले सगळे जे जगजेते खेळाडू आहेत, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, हर्षदीप सिंग, हे सगळे खेळाडू आता एकामागोमाग एक येताना दिसत आहेत आणि हे सगळे क्रिकेट चाहत्यांची ही झलक पाहण्यासाठी, क्रिकेटपटूंची ही झलक पाहण्यासाठी क्रिकेट चाहते आतुर आहेत। मागच्या काही तासांपासून ताटकळत हे आपले क्रिकेटचे चाहते उभा होते। जल्लोष आहे त्यांच्यामध्ये, भर पावसात सुद्धा हे सगळे क्रिकेटचे चाहते आपल्या खेळाडूंची झलक बघण्यासाठी आतुर होते आणि तो क्षण आता आलेला आहे। मुंबई विमानतळामधून हे सगळे आपले खेळाडू बाहेर पडताना दिसत आहेत, त्यांची झलक पाहण्यासाठी कशा पद्धतीने हे चाहते कॅमेरे घेऊन, मोबाईल घेऊन या ठिकाणी बसलेले आहेत ते आपण बघतोय। भारत माता की जय। जसप्रीत बुमराहनं तर जबरदस्त अशा प्रकारची कामगिरी संपूर्ण वर्ल्ड कप मध्ये केलेली आहे। जसप्रीत बुमराह म्हणजे भारताचं एक अण्वस्त्र आहे क्रिकेटच्या मैदानातलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। जसप्रीत बुमराहच्या फायनलमध्ये त्यानं केलेली कामगिरी, सुरुवातीचा पहिला स्पेल आणि सेकंड स्पेलमध्ये सुद्धा जबरदस्त अशा प्रकारची कामगिरी केली आहे। 4 ओव्हरमध्ये फक्त 4च्या इकॉनॉमी रेटनं जसप्रीत बुमराहनं फक्त 18 धावा दिलेल्या आहेत। त्यामुळे कशा पद्धतीनं अटीतटीच्या सामन्यामध्ये अंडर प्रेशर असताना सुद्धा कामगिरी केली आहे, कारण फायनलचा सामना म्हणजे एक प्रेशर असतं संघावर, प्रत्येक खेळाडूवर, आणि त्या संपूर्ण मॅच मध्ये कशा पद्धतीने जसप्रीत बुमराहनं बॉलिंग केली, संपूर्ण खेळाडूंनीच जबरदस्त अशा प्रकारचं प्रदर्शन केल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि हा विश्वचषकावर भारताचं नाव कोरलेलं आहे। तब्बल 17 वर्षानंतर हे यश मिळालेलं आहे।